प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला आज सांगतो प्रार्थना कशी करायची. प्रार्थना कशी केल्याने आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येईल. प्रार्थना कशी केल्याने आमच्या जीवनातलं संकट दूर होईल. आमच्या जीवनातलं, आमच्या कुटुंबातलं किंवा शेजाऱ्या जे कोणी आम्हाला कोणी कोणी विचारतात प्रार्थना करायला, नाही का, मग आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. मग आपण कशी प्रार्थना केल्याने देवाची कृपा आमच्यावर येईल, आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि कसा शैतान आमच्यातून दूर होईल. आपण लक्ष देऊया. आपण प्रार्थनासाठी आलेले आहोत, आम्ही आराधनेसाठी आलेले आहोत. आपण कोणाकडे लक्ष न देता आपण आराधना करूया, लक्ष देऊया. बायबल खोला, बायबल तुमच्याकडे आहे. बायबल जेव्हा वचन इथून घोषित करण्यात येईल तेव्हा वचन काढा आणि वचन वाचा, वचनाकडे लक्ष द्या. मधामध्ये कोणीही बोलू नका. फक्त येशू, मी आणि माझा देव, मी आणि माझा देव. हालेलुया, 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 हालेलुया. मी आणि माझा देव. आज आम्ही प्रार्थना करणार आणि देवाच्या नावाने आपण प्रार्थना करणार आणि आमच्या संकटासाठी, दुःखासाठी आणि आमच्या आजारापासून. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा आपण पश्चाताप करून प्रार्थना करा. लक्षात ठेवूया, आपण पश्चाताप करून प्रार्थना करूया. हालेलुया. तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी सांगत आहो की आम्ही प्रार्थना कशी करावं आणि कशी प्रार्थना केल्याने त्या प्रार्थनेचा आमच्या जीवनामध्ये लाभ होईल. तर सर्वात प्रथम मी सांगत आहो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पश्चाताप करावा. सर्वात प्रथम पश्चाताप. पश्चाताप म्हणजे आपण देवाकडे प्रार्थना करावा. देवा, मी पापी आहे. देवा, मी पाप केलेले आहे. आपण ओळखावं, मी पाप केलेले आहे. मी कोणाविरुद्ध पाप केलेले आहे, मी कोणाला त्रास दिलेला आहे, माझ्यामुळं कोण दुःखी झालेला आहे, आपण आठवण करावं अंतःकरणातून. माझ्यामुळं कोणी दुःखी झालं का? आम्हाला असं वाटतं कधी कधी का मी काहीच पाप नाही केलं, तर ठीक आहे, काही हरकत नाही, पाप नसेल केलं, परंतु माणूस पापी आहे याचं आपण देवासमोर कबूल करावं. देवा, मी पापी आहे एवढं म्हणणे ही फार मोठी गोष्ट आहे. आपण पश्चाताप करावं आणि आम्हाला आठवण करावं. कधी कधी आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो, परंतु आमची प्रार्थना लागत नाही. कारण काय माहिती आहे का, एखादी गोष्ट आमच्यामध्ये लपलेली आहे. कोणाशी झगडा, कोणाशी वादविवाद, कोणाशी काहीतरी त्रास, कोणाशी दुःख, आणि आपण त्या गोष्टी अंदर दाबून ठेवतो आणि मग मोठ्याने बाहेरून प्रार्थना करतो. त्याच्यामुळं कधी कधी आमची प्रार्थना ऐकली जात नाही. देवाचा आशीर्वाद आमच्यामध्ये, देवाचा आशीर्वादासाठी ते अडखळण आहे. समजा कोणाविरुद्ध आपण काहीतरी केलं तर ते काय आहे, अडखळण आहे. म्हणून आपण काय करावं, पश्चाताप करावा, क्षमा मागावं. देवा, मी चुकलो. आठवण येत असेल तर मी अशा प्रकारे पाप केलेला असं सांगावं आणि पश्चाताप करावं. आणि मी पापी आहो असं म्हणून आम्ही प्रार्थना करावं. मी पापी आहो, मी पाप केलेला आहे, माझ्यामुळं पाप केलं, मी दुसऱ्यांना दुखवलेलं आहे. आणि आम्हाला समजा अशी सवय असेल की मी नेहमी कोणाला तरी दोष देत राहतो, कळत न कळत काहीतरी होतच राहते, मी काहीतरी त्याला म्हणतच राहतो, माझ्यामुळे काहीतरी वादविवाद होत राहते. तर हे जे माझा म्हणजे एक स्वभाव आहे, काही कारणास्तवच असेल तरी पण त्याच्यासाठी सुद्धा आपण क्षमा मागावं की देवा, माझा स्वभाव असा प्रकार आहे, मी अशासाठी बोलतच राहतो, अशासाठी सांगतच राहतो, आणि माझ्या सांगण्यामुळं काय होते, घरी किटकिट होतच राहते, झगडा भांडण होतच राहते, झगडा तंडा होतच राहते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे अंतःकरणातून, मनातून आपण प्रार्थना करावं, पश्चाताप करावं, दुःख व्यक्त करावं. आम्ही लोक अध्याय 18 ओवी 10 ते 14 पर्यंत आपण वाचूया. 10 ते 14 लोक अध्याय 18 ओवी 10 ते 14. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. लोक अध्याय 18 ओवी 10 ते 14 पर्यंत आपण वाचतो. त्याच्यामध्ये म्हणत आहे, एक परुची व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली
हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्याच्यासारखा किंवा ह्या जकादारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकादार तर दूर उभा राहून व स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हा सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान धरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. हालेलुया, हालेलुया. जो कोणी स्वतःला नमवितो, लहान करतो, त्याला उंच केला जाईल, आणि जो स्वतःला उंच करतो त्याला काय केल्या जाईल? खाली टाकण्यात येईल. तर हे प्रार्थना करताना सुद्धा आपण अशा प्रकारे प्रार्थना करावं. याच्यामध्ये दोन व्यक्तीने प्रार्थना केली. कोणती? एक पुरुषानं काय म्हटलं? हे देवा, मी प्रार्थना करतो. पुरुषा उभे राहून म्हणाला, स्वतःची प्रार्थना अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. इतर माणसं कसे आहेत? लुबाडणारी, व्यभिचारी, अधर्मी आहेत. दुसरे असे म्हणले त्यांनी, दुसऱ्याला दोष दिला. आपण तसं करू नये. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावं. त्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही. त्याने म्हटलं, मी याच्यासारखा नाही, मी त्यांच्यासारखा नाही. तर काय करता आहे? म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो. म्हणजे स्वतःची बडाई मारत आहे, मोठेपणा सांगत आहे. मी अशा प्रकारे प्रार्थना करतो म्हणून सांगत आहे. प्रिय बंधुजन हो, प्रभू काय म्हणत आहे? आपण स्वतःला नम्र करावं, विनम्र करा. देवा, मी पाप केलो. देवा, मी तुझी प्रार्थना करू शकलो नाही. देवा, मी तुझ्या पूजेला जाऊ शकलो नाही. देवा, मी तुझे वचन ऐकलो नाही. अशा प्रकारे आपण रडून प्रार्थना करावं. देवा, मी त्याला दुःख दिलो, मी त्याची निंदा केली, त्याच्यावर दोष लावला. अशा प्रकारे आपण आठवण करून प्रार्थना करावं. आणि ह्या जकातदारासारखं सुद्धा नाही असं म्हणून त्यांनी म्हटलं. आणि जकातदार काय म्हणाला? जकातदार म्हणतात, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न जसता आपला ऊर बळवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. त्याची प्रार्थना कोणती होती? हे देवा, मज पाप्यावर दया कर. आमची प्रार्थना अशी असावी थोडक्यामध्ये, मज पाप्यावर दया कर. या मज पाप्यावर दया कर याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. देवा, मी पापी आहे, मी पाप केलेले आहे, मी तुला दुखवलेला आहे, मी पापी आहो, माझ्यावर दया कर. देवाची दया झाल्याशिवाय आम्हाला कृपा मिळत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला वाईटापासून मुक्त होऊन देवाचा आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग सांगत आहोत, आणि ते हमखास तुम्हाला तुमच्या जीवनात काम करील. आपण विनम्र व्हावं, पश्चाताप करावं, प्रार्थना करावं, स्वतःला विनम्र करावं, आणि देवाला क्षमा मागून प्रार्थना करावं, पश्चाताप करून प्रार्थना करावं. हालेलुया, 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 हालेलुया. समोरचं वचन आम्ही वाचतो प्रिय बंधू आणि भगिनींनो. यशायाचा ग्रंथ अध्याय 55, यशायाचा ग्रंथ अध्याय 55 ओवी 6 ते 8 पर्यंत, ओवी 6 ते 8 पर्यंत अशा प्रकारे लिहिलेलं आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो, आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या
देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, वचन सांगत आहे, जेव्हा वेळ आहे तेव्हा आपण प्रार्थना करावं. जेव्हा प्रभू जवळ आहे तेव्हा आम्ही प्रार्थना करावं. जेव्हा प्रभू आमच्या सोबत आहे तेव्हा प्रार्थना करावं. प्रियजन हो, कधी वेळ आहे? आत्ता वेळ आहे. आम्ही प्रार्थना करायसाठी आलो, आम्ही वेळ काढून आलो, आमचा कामधंदा सोडून आलो आणि कामधंदा सोडून आलो, आमचे वेळ देऊन आलो आणि इथं बसून आम्ही प्रार्थना करण्यापेक्षा आम्ही काय करतो? इकडे पाहतो, तिकडे पाहतो, त्याच्याकडे पाहतो. असं केल्याने प्रार्थना होईल का आपली? नाही होणार. आपण आपले मन प्रभूकडे लावावं आणि जे शब्द ऐकू येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रार्थना करावं. आणि देव आमच्या सोबत आहे. या आराधनेमध्ये, या प्रार्थनेमध्ये देव आमच्या सोबत आहे. आणि जोपर्यंत देव आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्ही काय करावं? प्रार्थना करावं. आरोळी मारून प्रार्थना करावं, स्तुती करून प्रार्थना करावं, कडकडीने प्रार्थना करावं. आम्ही प्रार्थनासाठी येतो तेव्हा आम्ही प्रार्थना करावं. वचन काय म्हणत आहे? 6वं वचन म्हणत आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. काळ आहे तोवर त्याला शोधा. परमेश्वर प्राप्तीचा काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत काय करा? शोधा, शोधा. परमेश्वराला शोधा. कुठून परमेश्वराला शोधायचं? आमच्या आचरणातून परमेश्वराला शोधायचं. प्रभूच्या वचनामध्ये आपण प्रभूला शोधायचं. आमच्या आराधनेमध्ये आपण प्रभूला शोधायचं. आमच्या प्रार्थनेमध्ये प्रभूला शोधायचं. आमच्या अंतकरणामध्ये प्रभूला शोधायचं. प्रभूला पाहायचं. आपले अंतकरण खोलून आपण पाहायचं. अंतकरण खोलून आपण पाहायचं. हालेलुया, हालेलुया. शोधाचं, देवाला शोधाचं. देव कुठं आहे? शोधाचं. आणि तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. जेव्हा आपल्याला वाटते का जेव्हा देव जवळ आहे, माझ्या जवळ आहे, तेव्हा काय करायचं? जेव्हा देव जवळ आहे तेव्हा आपण झोपून आहोत, काय फायदा होईल का? नाही. देव जवळ आहे तेव्हा आपण काय करायचं? आराधना करायचं, प्रार्थना करायचं. देव जवळ आहे. आता हे प्रार्थनाची वेळ आहे. प्रार्थना देवाने आम्हाला बोलावलेलं आहे आणि हे वेळ आहे, देव आमच्या जवळ आहे. मग आपण काय करायचं? प्रार्थना करायचं. आपण आग्रहाने प्रार्थना करायचं. देवाला धाव म्हणायचं. आम्हाला माहित आहे, एक बर्तलोमी आंधळा होता आणि वाटेने बसून होता, भीक मागत होता. येशू त्याच्या समोरून जात होता. त्याला कळलं की येशू इथून जात आहे, तर त्याला कळलं की येशू जात आहे, थांबून नाही आहे. येशू काय करत आहे? जात आहे. आणि जाता जाता किती वेळामध्ये चालला जाईल? 1 मिनिटामध्ये निघून जाईल. म्हणजे किती वेळ आहे त्याच्याजवळ? फक्त 1 मिनिट आहे. नाहीतर 1 मिनिटामध्ये मी जेवढं कारुणा करून प्रार्थना करू शकतो, जेवढं मी ओरडून प्रार्थना करू शकतो, तेवढा माझा फायदा होईल. म्हणून तो ओरडून म्हणाला. काय म्हणाला? दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया कर. दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया कर. दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया. कारण त्याला माहित होतं की येशू माझी प्रार्थना ऐकेल आणि तो मला बरं करेल. आणि जोपर्यंत येशू माझ्या जवळून आहे, जवळून जात आहे, तोपर्यंत तेवढाच वेळ आहे माझ्याजवळ. म्हणून आपण जोराने प्रार्थना करा. लोकांनी त्याला म्हटलं का तू चुप राहा, परंतु तो थांबला का? तो थांबला नाही. अधिक जास्त जोराने ओरडून तो प्रार्थना करायला लागला. दाविदाचा पुत्रा येशू माझ्यावर दया कर. हालेलुया, हालेलुया. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा जेव्हा आराधनेला येतो, जोपर्यंत आम्हाला आराधनाची वेळ आहे तोपर्यंत आमच्या जवळ प्रभू आहे. आणि ती वेळ आहे आम्हाला काय करायची? हाक मारायची, प्रार्थना करायची, देवाला स्तुती करायची आणि देवाला आग्रहाने मागण्याची. कारण देव आहे आमच्यासोबत. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. आम्ही देवाच्या समोर आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून वचन 6 म्हणत आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो. पुन्हा याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जर आम्ही दुर्जनापैकी आहोत, दुर्जन म्हणजे जो वाईट व्यक्ती आहोत, आम्ही काय करतो? चुगली करतो, काहीतरी काहीतरी मनामध्ये फुटफुट करतो किंवा आम्ही दोष देतो. काय मग असा व्यक्ती कोण आहे?
दुर्बळ आहे. का म्हणते त्याला मार्ग कसा, तो कसा आहे? दुर्जन. आपण मी कधी कधी दुर्जन बनतो नाही का? दुर्जन कधी? जेव्हा दुसऱ्यांच्या गोष्टी करतो है ना, मनामध्ये दुसऱ्याविषयी विरोध करतो, मी दुसऱ्याला टीका करतो, तेव्हा का मी काय बनतो? सज्जन बनतो का दुर्जन बनतो? आपण ओळखावं. आणि मग मी असं काही केलं असेल तर काय करावं? काय म्हणत आहे? दुर्जन आपला मार्ग सोडो. दुर्जन काय करावं? मार्ग, तो दुर्जनाचा मार्ग सोडून काय करावं? सत्याचा मार्गावर, सज्जनाचा मार्ग धरावा, तेव्हा प्रार्थना करावं. हालेलुया. अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो. अधर्मी, अधर्म म्हणलं तर देवाच्या विरुद्ध असलेला अधर्म. धर्म म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणारा, अधर्मी म्हणजे देवाच्या विरुद्धामध्ये चालणारा. तो काय करावं? आपले अधर्मी आपल्या कल्पना त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. आपण काय करावं? परमेश्वराकडे वळावं. प्रियजन हो, मी तुम्हाला वचन सांगत आहो. एक वचन म्हटल्यानंतर काय आहे? वचनामध्ये शक्ती आहे. वचन मिळालं का तुम्हाला? तुम्हाला मिळालं. मी सांगत आहो ते वचन. कोणतं वचन सांगत आहो मी? यशायाचा ग्रंथ. तुम्ही पाहत नाही हा? व यशायाचा ग्रंथ अध्याय 55 ओवी 6, 7 आणि 8 आम्ही वाचत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मार्क करून ठेवा, पुन्हा वाचा. आम्ही मार्ग सांगत आहोत. कोणता मार्ग सांगत आहोत? आम्ही कशी प्रार्थना केल्याने आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येईल आणि आम्ही संकटापासून दूर होऊ, बंधनापासून दूर होऊ, त्यासाठी सांगत आहोत. हालेलुया. बायबल नाही आहे तुमच्याकडं? बायबल नाही आणलं तुम्ही? बायबल घरी ठेवून आले? हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. परमेश्वराकडे वळू म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना आमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, आम्ही काय पाहत आहोत? प्रार्थना करण्यासाठी आम्ही कशा प्रकारे योग्य रीतीने प्रार्थना करावं, त्याच्यापैकी सर्वात प्रथम आम्ही पाहिलेलं आहोत की आम्ही काय करावं? पश्चाताप करावं, क्षमा मागावं. आम्ही जर वाईटामध्ये आहोत तर आम्ही वाईटापासून दूर व्हावं आणि मग प्रार्थना करावं. ती प्रार्थना देव आमची ऐकते. हालेलुया. दुसरी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण देवाचा धन्यवाद करून प्रार्थना करावं. पहिलं काय करावं? पहिली गोष्ट पश्चाताप करून प्रार्थना करावं, क्षमा मागून प्रार्थना करावं. आम्ही जर वाईट केलं असेल तर त्या वाईटाचा मार्ग सोडून देऊन आम्ही देवाला शरण जाऊन प्रार्थना करावं. आणि दुसरी गोष्ट धन्यवाद करून प्रार्थना करावं. धन्यवाद कशासाठी? धन्यवाद, देवाने मला आज प्रार्थना करायची संधी दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. देव माझ्या सोबत आहे म्हणून धन्यवाद करावं. देव मला सांभाळत आहे म्हणून धन्यवाद करावं. देवाने मला प्रार्थना करायची संधी दिली म्हणून धन्यवाद करावं. देवाचा नेहमी आभार मानावं. धन्यवाद देवा, तू माझ्यासोबत आहेस. धन्यवाद देवा, तू आजपर्यंत मला सांभाळलेस. धन्यवाद देवा, मी बिमार असलो तरी तू मला सांभाळलेस, मला सोडून दिले नाहीस, माझा त्याग केला नाहीस तू, म्हणून धन्यवाद करावं. देवाच्या प्रत्येक कार्यासाठी धन्यवाद करावं. आणि प्रत्येक कार्य आमच्या जीवनामध्ये झालेले आपण आठवण करावं. आठवण करून प्रार्थना करावं. मी कधी कधी प्रार्थना करताना देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करतो. कोणता? देवाला म्हणतो, देवा मला एक पुरोहित बनवलास, तू मला एक पुरोहित बनवलास. मी पापी होतो, मी अयोग्य होतो, मी काही कामाचा नव्हतो, काही काम मला काही अर्थ नव्हता माझ्या जीवनात, तरी तू मला एक पापी माणसाला काय केलं? एक पुरोहित बनवला देवाने. एक पापी माणसाला, एक सर्वसाधारण माणसाला एक पुरोहित बनून सेवा करण्यासाठी, वचन सांगण्यासाठी, पूजा बलिदान करण्यासाठी त्यांनी मला निवडलं. किती मोठी गोष्ट आहे. धन्यवाद देण्याची गोष्ट आहे, हासाची गोष्ट नाही आहे. धन्यवाद देण्याची गोष्ट आहे. धन्यवाद देवाचे एक दुःख व्यक्त करून देवाला धन्यवाद देऊन देवाच्या कार्याला आपण आभार मानण्याची गोष्ट आहे. अंतःकरणातून आपण प्रार्थना करावं. धन्यवाद द्यावा देवाला. धन्यवाद देवा, मी तुला धन्यवाद देतो. मी मोठा माणूस नाही, मला मोठा मंत्री बनवला नाही तू,
तू मला मोठा ऑफिसर बनवला नाही, तरी मी तुला धन्यवाद देतो. मला जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे मोठी गोष्ट आहे. हे पुरोहित बनवलेला काय आहे? पुरोहित कोणत्या मोठ्या पंतप्रधानापेक्षा ही मोठी गोष्ट आहे. पुरोहित बनवला, मला पुरोहित बनवला, मला एक फादर बनून एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्याने संधी दिला. मोठ्या मंत्री बनण्यापेक्षा, कलेक्टर बनण्यापेक्षा हे मोठी गोष्ट आहे. ही मोठी गोष्ट आहे, महान गोष्ट आहे. एवढे महान मोठी गोष्ट प्रभूनं माझ्या जीवनामध्ये घडवून आणली. आपण धन्यवाद द्यावं. धन्यवाद, मी धन्यवाद देतो देवाला. तसंच आपण सुद्धा काय करावं? देवा, मी ख्रिस्ती आहो, मला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, मला तुझे वचन वाचण्यासाठी, आज तुझ्या प्रार्थनेमध्ये येण्यासाठी मला संधी दिली. धन्यवाद. तू माझ्या जीवनामध्ये महान कार्य करत आहेस. धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. देवाला धन्यवाद देऊन आपण जीवन जगावं. हालेलुया. आपण वाचतो करंथीकरास पत्र अध्याय 15 ओवी 57. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 15 ओवी 57 मध्ये आम्ही वाचतो. ओवी 57 मध्ये आम्ही वाचतो, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. हालेलुया, हालेलुया. जो परमेश्वर आम्हाला आपल्या प्रभू येशू मध्ये, देवामध्ये, आपल्या पुत्रामध्ये आम्हाला काय देत आहे? जय देत आहे, आमचा विजय करत आहे. त्याला आपण काय करावं? त्याची आम्ही काय करावं? स्तुती करावं. देवाची स्तुती करावं, धन्यवाद द्यावं, त्याला धन्यवाद द्यावं, देवाची स्तुती करावं. आणि देवाची स्तुती करून आपण प्रार्थना करावं. काय करावं? धन्यवाद द्यावं, देवाची स्तुती करावं आणि प्रार्थना करावं. स्तुती करणे हे खऱ्या भक्ताचं कार्य आहे. देवावर विश्वास ठेवणारे काय करतात? स्तुती करतात. धन्यवाद देणे, देवावर जो अवलंबून राहतात ते देवाला धन्यवाद देतात. आम्ही देवावर अवलंबून राहावं आणि देवाच्या प्रार्थनामध्ये आपण वेळ घालवावा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट कोणती? पश्चाताप करणे. दुसरी गोष्ट कोणती? धन्यवाद देणे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगत आहो, आपण मागणे, कडकडीने मागणे. मागणे म्हणजेच प्रार्थना करणे. देवा मला दे, देवा मला दे. तू देऊ शकतोस. आम्हाला मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 7:7 मध्ये म्हटलेला, काय म्हटलेलं वाचा बरं. मत्तयाची शुभवर्तमान अध्याय 7 ओवी 7. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रिय बंधू भगिनीनो, देव स्वतः म्हणत आहे तुम्ही मागा. तुम्ही बिमार आहात, प्रार्थना करा. तुम्हाला काय गरज आहे, देवाकडे मागा. प्रत्येक गोष्ट आपण काय केलं पाहिजे? मागितलं पाहिजे. आम्ही देवाकडून प्रार्थना करू. प्रत्येक गोष्टीला आपण प्रार्थना करावं. आमचा स्वभाव बनून जावं प्रार्थना. आपण घराच्या बाहेर जात आहोत, जाताना आपण काय म्हणावं? देवा मी बाहेर जात आहोत, मला आशीर्वाद दे. कोणतं तरी काम सुरू करत आहोत, आपण काय करावं? देवा मी हे नवीन काम सुरू करत आहोत, मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे, माझ्या कामाला आशीर्वाद दे. आपण काहीतरी घरी काहीतरी काम सुरू करत आहोत, त्यासाठी आपण प्रार्थना करावं. सकाळी उठल्याबरोबर आपण काय करावं? देवाला आभार मानावं, प्रार्थना करावं. कारण देवाने नवीन दिवस आम्हाला दिला, नवीन दिवस दिला म्हणून घुटणे टेकावं, हात जोडावं, देवाकडे पाहावं, देवाची स्तुती करावं आणि देवाला धन्यवाद द्यावं, प्रार्थना करावं. मागा म्हणजे प्रत्येक वस्तू आपण मागून, आम्हाला कोणीतरी असंच देते, अरे घे, घे, खाऊन टाक. हातात घेतल्याबरोबर आपण काय करावं? तोंडात नाही टाकावं. हातात घेतल्याबरोबर देवाचे आभार माना. देवा धन्यवाद. कोण देत आहे? देव देत आहे. तो व्यक्ती जरी देत असेल तर तरी तुम्हाला आपण काय समजावं की मला कोण देत आहे? देव देत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रत्येक वस्तूसाठी आम्ही प्रार्थना करावं. आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 13 मध्ये वाचतो. योहानाची शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 13 मध्ये काय म्हणत आहे आपण वाचतो. प्रभू म्हणत आहे, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. हालेलुया,
तुम्ही माझ्या नावाने जे काय मागाल ते मी तुम्हाला देईन करीन. म्हणून आपण मागावं आणि प्रार्थना करावं. एवढे सारं धनसंपत्ती आम्हाला मिळालेली आहे, हो ना? एवढी सारी मिळाली ना? किती मिळाली? तुम्ही म्हणाल आम्हाला कुठं धनसंपत्ती मिळाली, आम्ही तर गरीबच आहोत, नाही का? जेवढं आम्हाला रोजच्या जीवनामध्ये गरज आहे तेवढं देवानं दिलेलं आहे ना. आम्हाला पोषत आहे ना देव. मग हीच आमची धनसंपत्ती आहे ना. आपण धनसंपत्ती मानाव. जे काही देवानं दिलेलं आहे, रोजचं जेवण देव आम्हाला देत आहे. माझ्या कोठाऱ्यामध्ये साठून नाही आहे, परंतु रोज माझ्या समोर ताट येते. काय करावं? देवाला धन्यवाद मागा. देवाला धन्यवाद केल्याशिवाय आपण जेवण करू नये. देवाला धन्यवाद केल्याशिवाय कोणतं काम करू नये. जे काही वस्तू आमच्या जवळ येते ते देव देते. म्हणून आपण अशा प्रकारे प्रार्थना करावं. आणि याच्यामध्येच मागा म्हणजे मिळेल म्हणत आहे, तर मग काय करायचं? आपण प्रार्थना करा. जे काय तुम्हाला संकट आहे, दुःख आहे, बिमारी आहे, आजार आहे, त्याला प्रभूच्या चरणाशी समर्पित करून प्रार्थना करायचं. कसं प्रार्थना करायचं? समजा तुम्हाला काहीतरी बंधन आहे, त्या बंधनाला प्रभूच्या चरणात समर्पित करा. त्याला प्रभूला असं म्हणा, येशू माझ्या जीवनामध्ये जे बंधन आहे, मला असं असं होते, मला पोट दुखते, मला डोकं दुखते, मला बरं वाटत नाही, मला चक्कर येते, मला स्वप्न पडतात किंवा कोणते तरी त्रास होते, वेळोवेळी मला त्रास होते, कोणतेही संकट कोणते, त्याला आठवण करून देवा मी याच्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करत आहो. ह्या माझ्या जीवनातल्या संकटाला तुझ्या पवित्र रक्ताने काय कर? त्याला लेपन कर. तुझ्या पवित्र रक्ताने त्याला शुद्ध कर. तुझं पवित्र रक्त असं म्हणावं आपल्या शब्दाने म्हणायचं. प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या या संकटाला तू दूर कर. तुझ्या पवित्र रक्ताने हे बंधन नष्ट कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक. प्रभूचं पवित्र रक्त एकदम पवित्र आहे आणि तेज आहे आणि त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला बरं केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करा. कोणती? तेच म्हणून म्हणत आहे येशू की मागा मिळेल. कोणतेही संकट, तुमच्या घरी गरिबी आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्यामध्ये संकट आहे प्रार्थना करा. तुम्हाला तब्येत बरी नाही त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा म्हणून प्रभू सांगत आहे. मागा, प्रार्थना करा. प्रार्थना केल्याने देवाकडे सांगून कशा प्रकारे? अशा प्रकारे पद्धतीनुसार प्रार्थना करायचं. पहिलं काय करायचं? पश्चाताप करायचं, क्षमा मागायचं, क्षमा करायचं. दुसरं काय? देवाला धन्यवाद द्यायचं. आणि तिसरं काय करायचं? मागायचं. तिसरं मागा. लक्षात ठेवा, अशा प्रकारे प्रार्थना केल्याने शैतान आमच्या जीवनात राहणार नाही, बिमारी आमच्या जीवनात राहणार नाही, कोणतीही दुष्ट शक्ती आमच्यावर हमला करणार नाही. प्रभू आमच्याकडं आम्हाला आशीर्वादित करतो आणि प्रभू आम्हाला आपल्या कृपेने भरून टाकतो. हालेलुया.